मॅच आहे पुढील चेंडू सुरू बॅटने खेळा एक धाव या ठिकाणी निघेल एका चेंडूवरती पुढे टाकलेला चेंडू बुंद्यात टाकलेला चेंडू होता जडमध्ये टाकलेला चेंडू अपील लाऊडली केली जाते पंचांचा निर्णय येणे बाकी पाहायला लागलाय चेंडू पाहायला प्रवेश झालाय चेंडू पाहायला लागलाय चेंडू आम्ही बघितलं या ठिकाणी आणि थर्ड अंपायरचा निर्णय आला पाहायला लागलाय चेंडू डॉट चेंडू आहे थँक्यू डी पार्करच्या माध्यमातून या ठिकाणी बघतोय आपण धाबलकर धावा झाले तर 5 धावा 3 चेंडूचे सांगत झाले जरा स्पीडअप घ्या जरा घाई करा अलंकार हो डिलिव्हरी चांगली होती मात्र थोडासा टप्पा चुकीचा होता बॉल चांगला टाकलेला सुरेख चेंडू बाहेरच्या दिशेला वळाला चेंडूला लेग ब्रेक टाकला हलक्या हाताने खेळला एक धाव निघाल्या चेंडूवरती एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 धावा धावफलकावरती 7 धावा हलक्या हाताने खेळाय चांगला या ठिकाणी गोलंदाजी सूरज याची कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं डॉट चेंडू 5 चेंडू नंतर धावसंख्या जर बघितली 7 धावा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता लोकांना आठवण करून देतो पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्यात धावफलकावरती धावा दिल्यात 7 अजून एका चेंडूचा खेळ बाकी गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्गवरती समोर शयनदीप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळाय माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे एक षटक महत्वपूर्ण सूरज याचं जोखमीचं षटक हलक्या हाताने खेळायचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी चांगल्या रीतीने करतोय धावफलकावरती धावा झाल्या तर 7 दूसरा स्ट्राइक मनोज शेट्टी गोलंदाजी मार्गवरती समोर फलंदाज अमित वाईट पहिलाच चेंडू थोडासा या ठिकाणी जर बघितला तर बाहेर जाणारा पंचांना थोडंसं कवायत करायला लावणार वाईट धावा एक ने ऍड होईल धावफलक पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती 8 धावा धावफलकावरती थोडंसं या ठिकाणी जर बघितलं लाईन चुकीची मनोज यांची पुढे एकला चेंडू चॉप केलाय कापलाय चेंडूला सरळ एक पॉइंट रिझन मध्ये चेंडूचा प्रवास एका धावेसाठी एका धावेचे समाधान आता जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर जर बघितलं तर सिंगल डबलवरती प्राधान्य थोडंसं दिलं जाते कोणताही मोठा फटका नाही गोलंदाजी चांगली झाली गोलंदाजीने दाबून ठेवलाय स्कोरला कोणताही मोठा फटका नाही सुरेख गोलंदाजी
धावा झाल्यात 9. आता उडवलाय चेंडूला, स्लॉट मध्ये चेंडू भेटला, त्याला प्लॉट मध्ये डिपॉझिट केलंय. उडवलाय चेंडू, दे षटकार, 6 धावा. धाबलका जाऊन पोचलाय, 15 धावा. सरळ बॅटने परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टोला लागलाय, चेंडू एका धावेसाठी जाईल. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडूचा प्रवास एका धावेसाठी, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. नक्कीच 18 या धावसंख्येवरती, नक्कल 16 या धावसंख्येवरती, 16 धावा धावफलकावरती. परत एकदा मनोज गोलंदाजी मार्ग वरती, सुरेख खेळ फटका, लोअर फुटबॉल प्रकारचा चेंडू होता बघा, रिप्ले मध्ये बघा. अमित मांगले लोअर फुटबॉल प्रकारचा चेंडू होता, बैठक फटका, घुटनाटेक तमाशा एक रिप्ले मध्ये बघू शकतो. एक्झिक्यूट केलाय, डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरच चेंडू चाललाय, सीमारेखा पार, षटकारासाठी. आणि कॅमेरा वर्क बघा, क्लिअरिटी बघा, क्वालिटी बघा, सुरेखरित्या या ठिकाणी डीप मार्कच्या माध्यमातून परत एकदा बघा. आणि विश्वास होता या ठिकाणी फटक्यावरती अमित यांना. परत एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटची लिडिंग एज घेत चेंडू विसावलाय यशरक्षकाच्या हातामध्ये आणि चांगलं गॅदर केलंय सुरेश म्हात्रे त्या ठिकाणी होते. मोठे चूक होणार नाही. विकेट मिळाली, एक प्राइज विकेट, एक ब्रेक थ्रू पाहिजे होता, कारण जर बघितलं तर चांगली पार्टनरशिप, 22 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि अशा वेळी विकेट मिळवणं क्रमप्राप्त होतं आणि ती विकेट, एक प्राइज विकेट या ठिकाणी मिळवली ती अमित यांची. अमित माघारी परतले. शफिक नवीन फलंदाज शफिक चालले फलंदाजी झाली. काय झालं त्याला आवाज येतो. धावलकर धावांचा जर विचार केला तर 22 धावांवरती पहिली विकेट गेल्यानंतर शफिक एक लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी जातात मैदानात. मोठा प्रकारचा चेंडू, चांगला फटका गॅप मध्ये या ठिकाणी डिपॉझिट केलाय, चांगला या ठिकाणी फटका, आल्या चौकार खेळ स्ट्राईक, 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 2 धावा झाल्यात, 2 षटकांची सांगता झाली, धावफलकावरती धावा झाल्या 26. पहिल्या षटकात जर बघितलं तर फक्त 7 धावा होत्या, त्यानंतर जर बघितलं तर या षटकात 19 धावा आल्या. थोडस महागडे षटक 19 धावा खर्च करणार, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आला, 1 विकेट जरी आले असले तरी थोडस महागडं ठरलंय. चांगला प्रयत्न होता, प्रयत्नांच्या ठिकाणी नक्कीच कौतुक असेल. गोलंदाज मनोज शेट्टी याचा, मात्र फलंदाजाला सुद्धा कौतुक करावं लागेल. 2 षटकार खेचले त्यांनी आणि त्यानंतर आता मात्र थोडंसं प्रेशर मध्ये जाईल. गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी गोलंदाज यश गोलंदाजी मार्गवरती. मोठा फटका, परत एकदा झेल कार्यक्षेत्र रक्षक आहे, मात्र
क्षेत्ररक्षक बने दर्शक बनले खेळाडू चेंडू झाला सीमापार षटकार शयनदेवाच्या गाडीवरला षटकाराने धावफलकाला आकार दिला गेलाय धावफलक जाऊन पोहोचलाय 32 धावा चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय पूर्णपणे ब्लॉक केला या चेंडूवरती सुंदर चेंडू सुंदर डिलिव्हरी 32 धावा धावफलकावरती 32 धावा चांगलं मैदान आणि या मैदानामध्ये सुंदर अशी फायनलचा सामना या ठिकाणी चालू आहे आरंभ चषक सुरुवात चांगली पहिलं पर्व या आरंभ चषकचं ऑर्गनाइज बाय किलर सायलेंट किलर टीम आणि या चेंडूवरती एक धाव निघाले धावफलक जाऊन पोहोचला 33 धावा 33 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर दी थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस दोन चेंडूचा खेळ आहे परत एकदा शफिक येते आणि शफिक उडाला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 धावाने ऍड होईल 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय $39 धावा 39 39 धावा 49 रन फिर एक बार परत एकदा मोठा फटका खेळायचा होता एक धाव या ठिकाणी निघेल नक्कीच एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती अजून एका चेंडूचा खेळ बाकी तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी धावफलकावरती धावा झाल्या 40 रन ऑन स्कोरबोर्ड परत एकदा मोठा फटका मारायचा होता शेवटचा चेंडू पंचांकडे निघाली आणि पंचांकडे वाईट घोषित करतायत वाईट धाव एक होईल संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न एक धावता नक्की निघेल बघता या ठिकाणी तिसऱ्या षटकाची झाली सांगता तिसऱ्या षटकाचं सांगते धावसंख्या 42 रन्स 42 धावा ऑन स्कोर बोर्डवरती 42 धावा झाल्या 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त चांगली गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी कमबॅक केलाय गोलंदाजाने सुद्धा आता ओके ना आवाज बंद झाला लेट हिट झाला ना तो
चौथा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सात्विक. सुरेख चेंडू थोडासा आखूटप्प्याचा बीट करतो या ठिकाणी शयनदीप याला. सात्विक परत सुरेख गोलंदाजी. तेच टाकला चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केले गोलंदाजाने आणि त्यामुळे जर बघितलं तर परत एकदा डॉट चेंडू बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. थोडासा प्रेशर नक्की क्रिएट करेल तो फलंदाज शयनदीप. शयनदीप सुद्धा एक शांत माइंडने खेळतोय, संयमाने खेळतोय, डोकं एकदम शांत ठेवलं या हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये फायनलमध्ये. आणि बघा कसं एकदम क्लासिक फटके त्याच्या बॅटमध्ये येते. नॅचरल क्रिकेटर कसा असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश करताना शयनदीप आपला अनुभव या ठिकाणी दाखवत आहेत. आणि यंग क्रिकेटरने त्याच्याकडे भरपूर असा अनुभव घ्यायचा असा हा खेळाडू शयनदीप या ठिकाणी फलंदाजी करतो. चला आता साथ देतो आता मात्र स्ट्राईक एंडवरती जाईल शफीक या ठिकाणी. धावफलक झालाय 43 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 43 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता जर बघितलं तर 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. अजून 3 चेंडू बाकी. सात्विक कर्णधार थोडासा अतिरिक्त खाण्याचा वापर करायचा होता त्यामुळे बिमार चेंडू. जोरदार घोषणा लेग पंच आणि त्याचबरोबर मेन पंच दोन्ही पंचांचा या ठिकाणी. आणि नो बरोबर पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. फायनलमध्ये पहिले फ्री हिटचा मानकरी जातोय शफीकला या ठिकाणी एक ऑपॉर्च्युनिटी संधी मिळते मोठा फटका खेळण्याची. आणि थोडीशी चुकी झाली ती चुकी सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेल या ठिकाणी सात्विक. चांगला चेंडू होता. गुंडे बॉलवरती चेंडूचा टप्पा ठेवलाय आणि बघितलं तर फक्त या फील्डवरती कोणताही या ठिकाणी मोठा फटका नाही. हा 4था चेंडू आहे. फ्रीचा तसा पाहिजे तसा वापर करू शकले नाही शफीक आणि त्यामुळे 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल तो 45 धावसंख्येवरती. परत एकदा ग्राउंड शॉट सरळ दिशेने खेळलाय ऑन द ग्राउंड. आणि या चेंडूवरती जर बघितलं तर 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक 46 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. अजून 1 चेंडू बाकी. मार्गवरती सात्विक या ठिकाणी खेळताना दिसतोय. मार्गवरती शेवटचं चेंडू घेऊन षटकातील सात्विक. आता मात्र जर बघितला तर एक शिकच्या बाहेर चेंडू पंचाची दोन्ही समान करत असताना गवंताची घोषणा. व्हाईट चेंडू व्हाईट धावले संघाच्या धावसंख्या 1 ने ऍड होईल. 47 धावफलकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गवरती सात्विक. आकोटप्पाच्या चेंडू उडवलाय चेंडूला सिंगापार आणि पंच घोषित करतायत. असं नाही केलं नो बॉल आणि परत 4 धावा.
दोन विमर झाले, 2 विमर. चालेल चालेल. आपण रूल्सच्या हिशोबाने विचारलं. अंपायर ग्राउंड अंपायरला विचारणं आपलं काम आहे, काय चाललंय. ग्राउंड अंपायर जर परमिशन देतील तर तो बॉलर बॉलिंग करू शकतो, त्यावर कोणी काही बोलू नये. एक बॉल आहे. धावफलक जर बघितला तर धावफलक झाला 59 धावा. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सात्विक आणि हा चेंडू सुरेशने टाकला. 1 धाव प्राप्त केली या चेंडूवरती. एकच धाव घेतली आणि बघितलं जातं थोडंसं लांब षटक होतं. लांब षटक झाले मात्र धावफलकावर धाव झाल्याचं 60 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाची जाहीर सांगता अजून 1 षटक बाकी आहे. अमोल येथे गोलंदाजी मार्गवरती अमोल वाघमोडे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. 1 धाव खर्च केली. एका धावेवरती समाधान. आणि जर बघितलं तर धावफलक 61 धावा. 1ने पुढे जाईल धावफलक 61 धावा. शेवटचा षटक घेऊन अमोल वाघमोडे आणि आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवरती अपॉर्च्युनिटी संधी होती मोठा वर्ग खेळण्याची, मात्र माहिती आहे शयनदेव यांना आपण चुकी केली. थोडंसं काही निराश होत आहे. अमोल 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 पहिल्या चेंडूवरती 1 धाव. नंतरचा चेंडू डॉट आणि परत एकदा गोलंदाजी मार्गवरती आखूट टप्प्याचा चेंडू. याचा मात्र पुरेपूर समाचार घेत आहेत. धावफलक जाऊन पोहोचला आता मात्र या ठिकाणी 67 धावा. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. आता मात्र जर बघितलं तर सफल झालं ते ऑफस्टिक वरती. रिप्ले मध्ये बघू शकता सफल झालं ते ऑफस्टिक वरती. आणि त्यानंतर चेंडूला जर बघितलं तर सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. परत एकदा गोलंदाजी मार्गवरती अमोल. परत एकदा फटका खेळला आहे. सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू. नक्कीच 6 धावा झाली. 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 73 या धावसंख्येवरती. 73 धावा धावफलकावरती. बघा परत एकदा सेम रिप्ले, सेम ऍक्शन, सेम फटका. परत एकदा ऑप्टिक वर आले. त्यानंतर जर बघितलं पूल केलं चेंडूला. पूल झालाय सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. हाय हॅलो टाटा बाय बाय करत प्रेक्षक खेळाडूला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि आता जर बघितलं तर अमोल थोडंसं प्रेशरमध्ये नक्की असतील, कारण 4 चेंडूमध्ये या ठिकाणी जर बघितलं 13 धावा खर्च केल्यात. 2 षटकार त्यांच्या या गोलंदाजीवरती आलेत. आणि आता आपल्याला वाचवायचं कसं हे नक्कीच तो प्रयत्न असेल. पुढे टाकला चेंडू समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. समोर टाकला चेंडू 6 धावांसाठी जातोय. सलगचा तिसरा फटका, तिसरा षटकार या ठिकाणी शयनदेव यांच्या बॅटमॅनना. चौतीस धावांची खेळी केली या ठिकाणी. 16 चेंडू 34 धावा. धावा झाल्या तर समोरच्या दिशेला परत एकदा
मंडळ कक्षावर चेंडू येतोय 6 धावांसाठी आणि बघता बघता या ठिकाणी सलगचा 3रा चौथा षटकार 4 षटकाराने या ठिकाणी सामना जर बघितला तर 85 धावा झाले 86 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे उत्तम असे 4 षटकार शेवटच्या या षटकामध्ये आले आणि थोडंसं महागडं खूपच महागडं ठरत आहे 25 धावा खर्च केल्याच्या अमोलने या षटकामध्ये धावफलकाची धावा झाल्या तर 85 चालू केलंस का परत कसा आवाज येतोय आता येतोय निघायचं नाही तर बंदच राहू देत ना त्याला पुढे येतो का गेल्यावर राहू दे का बंद थोडा वेळ लाल शर्ट येतो बरं वाटतं फायनल मॅच चालू झाले मॅच आणि आरंभ चषक पर्व पहिलं 2025 आरंभ चषक 2025 ऑर्गनाइज बाय द सायलेंट किलर आणि सायलेंट किलर पुरस्कृत हे आरंभ चषकाचा पहिला पर्व आपण अनुभवतोय आणि या ठिकाणी शेवटाकडे येतोय याच्यासाठी केला होता अट्टहास शेवट गोड व्हावा आणि ते बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 85 धावांची बहादर खेळी केल्यानंतर 86 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात येताना दिसते स्वागत आणि त्याचबरोबर सूरज म्हात्रे ही सलामीची जोडी या टुर्नामेंटसाठी काही सपोर्टर्स आम्हाला लाभले त्यापैकी जयेश गावडे श्री साई स्पोर्ट इम्रान खान प्रमोद कॉम्प्युटर अकॅडमी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आले उदित वामन जोर अल्फेस्ट्रा फिटनेस क्लब डॉक्टर सुनील चौहान श्री सिद्धिविनायक क्लिनिक हेल्थ केअर राजेश यादव बँकर लोन अँड
होम लोन आणि पर्सनल लोन ॲडवायझर, त्याचबरोबर सुमेश अवस्थी बिझनेसमॅन द बिझनेस ॲडवायझर आणि नवाब फॅमिली रेस्टॉरंट या सर्व सपोर्टर्स सुद्धा खूप खूप आभार. आणि 86 धावांचा वाटला. पहिल्या चेंडूवरती स्वागत, रिवर्स स्लिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रशील. पहिला चेंडू डॉट, सुरेख गोलंदाजी प्रशील यांच्या माध्यमातून. यंग ब्रिगेड वर्सेस सिनियर लेजंड प्लेयर असा हा काहीसा सामना. एका बाजूने जर बघितला तर 35+ आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर यंग, अशा प्रकारचा सामना समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास, स्वागत या ठिकाणी विकेटची बत्तर, स्वागत आउट होतोय. धावबलकरचे धावा झाल्यात या ठिकाणी जर बघितलं तर 0 धावांवरती दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, आउट झाला या ठिकाणी स्वागत. धावा झाल्या तर 0. खरोखर कौतुक करावं लागले गोलंदाजाचं, चांगली गोलंदाजी केली. अमोल वाघमोडे या ठिकाणी येत आहेत गोलंदाजीसाठी. अकोटपाचा चेंडू सरळ बॅटवर खेळण्याचा प्रयत्न, वेल खाली क्षेत्ररक्षक सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवत आहेत. अमोल वाघमोडे आल्या पावले या ठिकाणी माघारी परत आहेत. धावबलकरचे धावा झाल्यात 0 धावावरती दुसरा फलंदाज भोपाळी न पडता 0 रनची बॅट डोक्यावर घेऊन माघारी परततोय. 0 रनचा चष्मा या ठिकाणी घालून मिळवताना दिसत आहेत आणि खरोखर कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी सुरेख या ठिकाणी आणि फटाक्यांची सुद्धा आतषबाजी होते. अनिकेत येतात फलंदाजीसाठी. अनिकेत पहिल्याच षटकामध्ये 2 हादरे 2 धक्के, सुरेख गोलंदाजी 85 रनांचा या ठिकाणी 86 धावांचा बचाव करण्यासाठी. आता मात्र या ठिकाणी लेग साईडला खेळाय चेंडू, गॅप मध्ये चेंडू चाललाय, सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 4 धावांसाठी 4 धावांनी या ठिकाणी खातं संघाचं आणि आपलं अकाउंट ओपन केलंय. फलंदाज अनिकेत यांनी चांगली गोलंदाजी होत होती आणि त्याचा आता मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेत असताना अनिकेतच्या बॅटमधून हा चौकार येतोय. विकेट टू विकेट या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रसिल यांचा आणि त्यानंतर जर बघितलं तर 4 धावांसाठी हा फटका खेळताना दिसलाय. प्रशिल परत एकदा गोलंदाजी मार्गावर समोरच्या दिशेला उडवलाय, परत एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक आणि तेच चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. तिसरा गडी गारद झाला या षटकामध्ये. 4 धावा खर्च करत असताना तिसरा गडी मिळवत आहेत. 4 चेंडूंमध्ये 3 गडी, 5 चेंडूंमध्ये 3 गडी बाद करतायत, 4 धावा खर्च करतायत आणि रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारे या ठिकाणी फटका बसलाय. हवेमध्ये चेंडू विसावला आणि क्षेत्ररक्षकाच्या कशा गोटीमध्ये या ठिकाणी चेंडू विसावला. प्रिन्स पांडे नवीन फलंदाज प्रिन्स पांडे, बॅटर लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रिन्स पांडे आणि त्यांच्यासाठी जर बघितलं तर राऊंड विकेट गोलंदाजी प्रशिल यांची. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बोटांना चाटत घासत पुसत चेंडू चाललाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. रिप्लेमध्ये बघा फ्लॅट 6 होता, थोडीशी ऑपॉर्च्युनिटी होती क्षेत्ररक्षकाला सुद्धा, पुढे टाकले चेंडू खेचून मारला होता या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मध्ये.
चांगला एफर्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा सुद्धा थोडासा बोटांना लागत चेंडू गेलाय सीमा पार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल, धावून पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती. 24 चेंडू आणि 76 धावांची गरज. 24 चेंडू आणि 76 धावा विजयाचं समीकरण असेल. चला जरा स्पीडअप घ्या मित्रांनो, जरा फास्ट घ्या. 10 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर. 10 धावा. सूरज म्हात्रे तोपर्यंत मैदानात आहे ना, तोपर्यंत सामना आहे, हे हा विश्वास आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक ईगल्सला. सूरज मगाशीच म्हटलं की गरुडाला जर या ठिकाणी गरुड खेप जर घ्यायची असेल तर आता मनामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे. आणि तशा प्रकारे जोपर्यंत आता मात्र सूरज या ठिकाणी आहे मैदानात, तोपर्यंत ती जिद्द नक्कीच त्याच्याकडे असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अॅनी डिसिल्वा. चांगले क्षेत्ररक्षण झालं या ठिकाणी. फायनल रिझल्ट मध्ये एक धाव तर नक्की कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान. एका धावेने धावफलक 1 ने वाढ होईल. धावफलक जाईल 11 धावा. 3 रनाच्या मोबदल्यामध्ये अॅनी डिसिल्वा काल सुंदर गोलंदाजी केली आणि त्याच गोलंदाजीच्या जीवावरती आता फायनल मध्ये त्यांचा संघ खेळताना दिसतोय. आणि तेच ॲलिड या ठिकाणी परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. फायनलचा सामना खेळत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातो कारण लेफ्ट आर्म बॅट्समन आहे. लेफ्टी साठी थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल. ओव्हर द राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पुढे टाकला चेंडू होता या ठिकाणी. पंचांचे मात्र दोन्ही हात समांतर नक्की असतील. वाईटच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. वाईट धावाने धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक 1 ने वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. परत एकदा वाईट. थोडंसं आता जर बघितलं तर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनमुळे थोडंसं टप्पा चुकला या ठिकाणी ॲनी डिसिल्वा यांचा. पहिल्या चेंडूवरती टप्पा चांगला टाकला होता आणि जर बघितलं तर जसं लेफ्ट हँड फलंदाज आला त्यानंतर मात्र जर बघितलं तर थोडंसं टप्पा चुकतोय. एक वेगळा अँगल बनवण्याचा प्रयत्न. आता जर बघितलं लाईन रेंजमध्ये चुकलेत, थांबलेत. अशा वेळी थांबणं महत्त्वाचं असतं. चुकी होण्यापासून सावरणं हे खूप गरजेचं असतं. तेरा धावा धावफलकावरती. परत एकदा तिसरा वाईट. थोडंसं लांब षटक झालंय बघा. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती. त्यानंतर जर बघितलं सलगचे 3 वाईट. 4 धावा आले एका चेंडूवरती असं म्हणलं तर वावगं ठरू नये. धावफलकावरती 14 धावा झालेत. अजूनही जर बघितलं तर 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 72 धावा. अजूनही 23 धावा. 23 चेंडू आहेत. 23 चेंडू मध्ये 72 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय. रोहित याला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. रोहित यांच्या डोक्यावरून बघा कशा प्रकारे षटकार आलाय. खेचून मारलाय. समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. एलिव्हेशन चांगलं होतं. हाईट चांगली होती. प्रॉपर क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. धावफलक 6 ने वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. परत एकदा या ठिकाणी खेचून मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न होणार नाही आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. 65 धावांची गरज आहे. उर्वरित 21 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. खेचून मारला. आता परत एकदा घुटना टेक तमाशा टेक. सूरज म्हात्रे. आता मात्र जर बघितलं तर दोन्ही बाजूने आक्रमण होईल. 6 धावाने धावफलक 27 धावांवरती. 59 धावांची अजूनही गरज आहे. चांगली या ठिकाणी पार्टनरशिप. 23 धावांची 5 चेंडूंमध्ये बघायला मिळते. सूरज आणि प्रिन्स या 2 फलंदाजांमध्ये. थोडंसं अतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नात परत वाईट टाकलाय चेंडू.
या षटकातील हा चौथा वाईड असेल. थोडंसं षटक लांबताय सुद्धा. 18 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. थोडंसं आणि लांब लचक षटक आहे. जवळजवळ या षटकामध्ये 8 चेंडू टाकण्यात आले आणि फक्त 4 चेंडू हे लिगल आहे. परत एकदा उडवलाय चेंडूला सीमा पार षटकारासाठी. सूरज मात्र जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत इलेक्ट्रिक ईगल थोडस या ठिकाणी शांत बसलेत, कारण त्यांना माहिती आहे की सूरज मॅच फिनिश करू शकतो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी सूरज यांची बघायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्यात 34 धावा झाल्यात. परत एकदा उडवण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडूला प्लेस केलाय. एक धाव त्या चेंडूवरती निघेल आणि दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 25 धावांचा हे षटक समाप्त झाले. 25 रन आले या षटकामध्ये आणि थोडेसे महागडे ठरले. काल त्यांनी सुंदर गोलंदाजी केली होती. आपल्या वयानुसार आपल्या अनुभवाचा वापर करत गोलंदाजी केली होती. मात्र आता जर बघितले तर 3 षटकार त्यांच्या या ओव्हरमध्ये आले आणि धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 35 धावा. 25 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 35 रन. 18 गेंद में 51 रन की जरूरत. 18 चेंडू आणि 51 धावा विजयाचं समीकरण. 18 चेंडू आणि 51 धावा. धावफलकावर बघितलं तर 35 धावा झालेत. अजून 51 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. सरासरी जर विचार केला तर 17.5च्या रन रेटने या ठिकाणी रन रेट जो आहे तो 17.5 आहे. फिरून मारलाय, पाठवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. नवीन गोलंदाजी मार्गवरती शफिकचं स्वागत षटकाराने केलंय. शफिक गोलंदाजी मार्गवरती आणि जर बघितलं तर धावफलक आहे जाऊन पोहोचलाय 41 धावा. अजून विजयासाठी जर बघितलं तर 45 धावांची गरज आहे. पुढे टाकलाय चेंडू, चॉप केलाय, चेंडूला कापलाय. एका धावेसाठी जाईल चेंडू. एका धावेने धावफलक 1ने वाढ होईल धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल 42 धावा. 44 ची अजूनही गरज आहे. 16 चेंडू आणि 44 धावा असं विजयाचं समीकरण आहे. चेंडू आणि 44 धावा विजयाचं समीकरण असेल. धावफलकावरती धावा झाले तर 42. 42 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक चालू असताना गोलंदाजी मार्गवरती शफिक आणि स्ट्राईक एंडवरती प्रिन्स आपण बघतोय. प्रिन्स 3 चेंडूमध्ये 13चा या ठिकाणी खेळतोय आणि आता मात्र चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. मैदानाच्या पार चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार. सुरेख कॅमेरावर डी पाकर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघतोय स्पर्धा. षटकार मारलाय. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूवरती जर बघितलं 13 धावा खर्च केलेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 48 धावा. 48 रन्स. पुढे टाकलाय परत एकदा चेंडू. मात्र या चेंडूवरती 1 धाव नक्की निघेल. एक धाव. एका धावेने धावफलकात 1ने वाढ होईल. 49 धावा धावफलकावरती होईल. 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 रन आलाय. शफिक 1 षटकार नंतर 1 रन. त्याच्यानंतर परत षटकार परत 1 रन आलाय. आता इथे त्याकडे सूरज म्हात्रे ऑन स्ट्राईक असेल.
शफिक यांच्यासाठी. टॉस प्रकारचा चेंडू झेल काळजी लक्ष घेतोय. झेल टिपेल का? झेल सुटलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय आणि मेन विकेट या ठिकाणी मिळते. खुशी बघा, कारण ही विकेटची अहमियत काय होती, या विकेटचं महत्व काय होतं, या विकेटची व्हॅल्यू काय होती हे सांगणार सेलिब्रेशन सांगून जात आहे. कारण सूरज म्हात्रे जर मैदानात थांबला असता तर सामना एक हाती संपवला असता. एवढी त्याच्याकडे ताकद होती, क्षमता होती. ती विकेट किती महत्वाची होती हे सेलिब्रेशन वरून समजतंय. धावल करते धावा दिले 49. अजूनही गरज आहे की 37 धावांची. 13 चेंडू आणि 37 धावा असं विजयाचं समीकरण आहे. नवीन फलंदाज सात्विक. 37 धावांची अजूनही गरज. 37 रिक्वायर्ड इन द नेक्स्ट 13 डिलिव्हरीज. पुढे 13 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे आणि 49 धावा या धावफलकावरती लागल्या. हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल शफिक यांचा. पुढे टाकलाय चेंडूला, पुढे टाकून वळवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बघता बघता षटकाची झाली सांगता. आता राहिले तर 37 धावा. 37 धावा, 12 चेंडू आणि 37 धावा. 16.5 रिक्वायर रन रेट या ठिकाणी आहे आणि त्यानुसार फटकेबाजी करावी लागेल. 18.5 आहे, 18.5 या ठिकाणी रिक्वायर रन रेट आहे. 37 पाहिजे, 37. मार्गवरती गोलंदाज रोहित सज्ज होतोय आणि या चेंडूला खेचून मारलाय, ताणून मारलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. आरंभ चषक बोर्डला सलामी देत चेंडू चाललाय सीमारेखा पार षटकारासाठी. 6 धावांनी धावफलक. बघा कशा प्रकारे या ठिकाणी बाहेर जाणारा चेंडू होता, याच्यावरती एकदा कडक प्रहार, आपल्या फोरमचा चांगला वापर, ताकद या ठिकाणी दाखवली आणि आरंभ चषक या ठिकाणी बघा तो बॅनर लावलाय, त्याच्यावरून चेंडू चाललाय सीमारेखाच्या बाहेर. रोहित आता मात्र या ठिकाणी जर बघितलं तर अँगल चेंज करण्याचा प्रयत्न, थोडंसं या ठिकाणी जर बघितलं दिशा चेंज करण्याचा प्रयत्न. 55 धावा धावफलकावरती. अजून 31 ची गरज आहे. 31 रन 11 चेंडूमध्ये. समोरच्या दिशेला बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न. पंचांच्या दोन्ही समांतरच्या स्वरूपात अवांतरची धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. 56 धावा अब तक 56 धावा या धावफलकावरती. 56 धावा धावफलकावरती. सुरेख चेंडू डॉट करतो या ठिकाणी. दहा चेंडू 30 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये 5 षटकारांची गरज आहे. 3 ते 4 मोठे फटके आले तर सामन्याचं चित्र नक्की बदलेल. 4 मोठे फटके मारायची गरज आहे. उडवलाय, त्यातला एक आलाय, एक आलाय, एक मोठा फटका आलाय. 24 ची अजून गरज आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. समोर टाकला होता रोहित याने, समोरून फिरवण्याची या ठिकाणी प्रयत्न केलाय, मात्र चेंडू जर बघितलं तर बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याला प्लॉट मध्ये विकसित केला. बघा युट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी हा फटका खेळण्यात आलाय आणि किती लांब हा चेंडू गेलाय. थोडा फास्ट घ्या थोडा.
धावसंख्या जर बघितली तर 62 धावा, 62 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 62 धावांवरती गेलाय. आणि अजून जर बघितलं तर 24 धावांची गरज आहे आता विजयासाठी. 9 चेंडू आणि 24 धावा. 9 चेंडूमध्ये 4 मोठे फटके मारायचे. प्रिन्स आणि सात्विक दोघांकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे. आणि आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये येतोय गोलंदाज रोहित. वाईट चेंडू संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक धाव, एका धावेने धाव बोलत जाईल. 63 धावा, 63 धावा या ठिकाणी होतील. 23 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 23 धावा. समोर आहे या ठिकाणी प्रिन्स. समोरच्या दिशेला परत एकदा हो 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 उडवलाय. यावेळी आपण चर्चा करत होता या ठिकाणी सूरज म्हात्रे यांची. आणि या ठिकाणी जर बघितलं तर क्रेडिट घेतलंय ते प्रिन्स याने. म्हणजे असं सांगायचं तर अभ्यास केलाय गणिताचा आणि पेपर आलाय या ठिकाणी सायन्सचा. अशा प्रकारचं चित्र होता. या ठिकाणी विचार करत होता सूरज म्हात्रेला कसं आउट करायचं. सूरज म्हात्रे आउट झाल्यानंतर प्रिन्सने ही जबाबदारी आपल्यावर घेतली, आपल्या खांद्यावरती. आणि आता जर बघितलं तर सुरेख फटका, 6 धावांसाठी षटकार घेतलाय त्याने. 3 षटकार घेतलाय. या षटकामध्ये 20 धावा आलेत आतापर्यंत या षटकामध्ये. अजूनही 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 17 धावाचं विजयाचं समीकरण. हाय व्होल्टेज मुकाबला, फायनलचा मुकाबला आहे. एकाचे 21, 5चे 25 करणारा आणि लाखाचे खात कसे होतील हे सांगणारा सामना, शेवटचा सामना. धापलकर धावा झाले तर 69. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. आडव्या बॅटने झाडू शॉट. आणि धावफलकावरती धावा झाल्या तर 70. 16ची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. 7 चेंडू आणि 16 धावा विजयाचं समीकरण. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असतो. जेव्हा आपण शेवटचा बॉल असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला तर टार्गेट कमी होईल. आणि या चेंडू जर डॉट गेला तर मात्र या ठिकाणी फलंदाजी करणारा संघावरती प्रेशर येईल. त्यामुळे हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असतो. सेकंड लास्ट ओव्हर ही खूप इम्पॉर्टंट असते. धावा आल्या त्यामध्ये 21 धावा आल्या आतापर्यंत. आणि शेवटच्या चेंडूवरती काय होतंय बघूया आता. वाईट चेंडू, वाईट चेंडू बाहेरच्या दिशेला. आणि जर बघितलं तर वाईट चेंडूने एक धाव ऍड होईल. संघाच्या हातामध्ये धावसंख्या जाऊन होते 71 धावा. 15ची अजून गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा असं विजयाचं समीकरण. 7 चेंडू 15 धावा. 7ला 15 पाहिजे. 2 मोठे फटके. मुंबईच्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 2 मोठ्या फटक्यांवरती मॅच आहे. 2 फटक्यांची मॅच आहे मुंबईच्या जर सांकेतिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 6ला 14 पाहिजे. राहुल शिंदे गोलंदाजी मार्गवरती. शेवटचा षटक घेऊन 6 चेंडू 14 धावा. निर्णायक षटक घेऊन राहुल शिंदे हिरो बनतोय का बघावा लागेल या ठिकाणी. तर 14 धावा डिफेंड केल्या ना 6 चेंडू मध्ये तर नक्कीच राहुल शिंदेला हिरो बनण्याची संधी आहे या ठिकाणी. मात्र समोरचा विचार केला तर सात्विक आहे आणि एका बाजूने 39 धावांवरती प्रिन्स खेळतात. प्रिन्स याने खरोखरच प्रिन्स सारखे, राजकुमार सारखे या ठिकाणी भूमिका निभावली या सामन्यामध्ये. शेवटच्या सामन्यामध्ये फायनल मॅच मध्ये आपली कमाल धमाल परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलाय तो प्रिन्स याने. राहुल शिंदे
शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू आखोटा, पहिला चेंडू त्यावरती कटचा देखणा फटका, सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 6 धावांसाठी, 6 धावांनी धावफलक 78 या धावसंख्येवरती. 8 धावांची अजूनही गरज. 5 चेंडू आणि 8 धावा, इथून मॅच विजय होऊ शकतो गोलंदाजी करणारा संघ. थोडासा अतिरिक्त खांद्याचा वापर केलाय. आखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि वेळ मिळाला या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा, ताकद जनरेट करण्याचा, पॉवर जनरेट करण्याचा. आणि बॅट बघितलं तर बॅटचा फ्लो खूप मागून आलाय, त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर चांगल्या प्रकारे फटका एक्झिक्यूट करता आला. सात्विक गेला आणि आता जर बघितलं तर 78 धावा धावली काढते. पुढे टाकलाय, सरळ बॅटने खेळला, गॅप मध्ये चेंडू येतोय. प्रशील आहेत त्या ठिकाणी. 1 धाव निघेल या चेंडूवरती. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू मध्ये 1 मोठा फटका मारायचा आहे. एका मोठ्या फटक्याची मॅच आहे. मुंबईच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका मोठ्या फटक्याची मॅच आहे. आणि अजूनही 1 विकेट जर आली तर मॅच मध्ये नक्कीच चुरस वाढेल. 1 विकेट या ठिकाणी जर काढली राहुल शिंदे जर 1 विकेट घेतात तर मॅच मध्ये परत एकदा पुनरागमन होईल, परत एकदा रोमांच वाढेल या फायनल मॅच मध्ये. ज्या प्रकारची फायनल सर्वांना बघायची होती त्या प्रकारची फायनल नक्कीच बघायला मिळेल. 1 विकेट मिळवणं गरजेचं असेल आणि सगळे प्रेक्षक आता विकेटची अपेक्षा करत असतील. ही विकेट जर प्रिन्सची आली ना तर अजूनच त्यामध्ये मार्गवरती राहुल शिंदे. पुढे टाकलाय, चेंडूला उडवलाय आणि चेंडू जातो या ठिकाणी नक्कीच सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि स्कोर इज लेवल 85 धावा. 1 धावेची गरज आहे. प्रिन्सने जर बघितलं तर 45 धावा केल्यात. 1 षटकार आला तर आता तर षटकार मला प्रिन्सने त्याचं अर्धशतक सुद्धा पुरं होईल. 51 धावा होतील. प्रिन्स याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे. 1 धाव आहे, 1 धाव काढायची आहे. सर्व क्षेत्ररक्षक जर बघितलं तर 38 मध्ये लावले जातात. एका धावेची गरज आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणारा संघ, कमरतोड संघ. काल जर बघितलं तर अप्रतिम या ठिकाणी आणि षटकाराने फिनिश केले आणि फायनल मॅच मध्ये हाफ सेंचुरी ठोकत प्रिन्सने आपल्या टीमला विजयश्री संपादन करून दिली. लगेचच आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती असेल की सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचंय. प्राइज सेरेमनीकडे आपण वळणार आहोत. लगेच आपण प्राइज सेरेमनी करणार आहे. त्याचबरोबर जर स्पॉन्सर या ठिकाणी उपस्थित असतील तर सर्व सपोर्टर्स त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. जयेश गावडे, सन्माननीय जयेश गावडे, श्री साई स्पोर्ट, इम्रान खान, प्रमोट कॉम्प्युटर्स, उदित वामन जोर, अल्फेस्टा फिटनेस सेंटर, डॉक्टर सुनील चौहान, श्री सिद्धिविनायक क्लिनिक, राजेश यादव, बैंकर सोमेश अवस्थी, बिझनेसमॅन अँड नवाब फॅमिली रेस्टॉरंट हे सपोर्टर्स यापैकी कोण जर उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. बोल
हाँ मिलते हैं। अच्छा नंबर दो आपका ग्रुप में हो गया बड़ा सेव